विमानात कन्हैया कुमारवर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल। मानस देका या तरुणानं केला होता हल्ला। विमानातून उतरवल्यानं कन्हैया कुमार कपिल पाटील यांच्या गाडीतून पुण्याकडे रवाना। कन्हैयाची आज पुण्यामध्ये जाहीर सभा। कन्हैयाचा जन्म का झाला, जे आम्ही मध्ये म्हटलं होतं की तो रोहित मुला तो गेला आणि कन्हैया जन्माला आला, तर कन्हैयाचे जन्मदाते कोण आहेत? कन्हैया कुमारच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला पकडलं कोंडीत। म्हणाले, कन्हैयाला कोणी जन्माला घातलं याचा विचार करण्याची गरज। जर का हिंसा घडल्या त्यांचं मी समर्थन करत नाही, पण त्या मला समजतात, त्या मी समजू शकतो आणि अशा हिंसा होऊ शकतात। स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून हिंसा झाली तर आम्ही जबाबदार नाही। माजी महाधिवक्ता श्रीहरी आणेंचं बेजबाबदार वक्तव्य। आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदम याच्या प्रकृतीला झालंय तरी काय? आमदार महाशयांनी गेल्या 5 महिन्यात तब्बल 21 वेळा केली आहे ओपीडी व्हिजिट। आर्थर रोड जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल घुले यांना दिलासा। भुजबळांना खरंच आयसीयूत ठेवायची गरज होती। जेजेचे डीन डॉक्टर तात्याराव लहानेंचा अहवाल। विजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द। परराष्ट्र मंत्रालयानंच ट्विट करून दिली माहिती। सरन्यायाधीश टीएस ठाकूर यांना अश्रू अनावर। म्हणाले, निर्णय यायला वेळ लागतो, त्यासाठी कोर्टाला जबाबदार ठरवू नका। आमच्याकडे पुरेसे न्यायाधीशच नाहीत। आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस। जगभरातल्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा होतोय वर्षाव।